कि स्टीफन जो है वो एक ऐसा परमेश्वर का एक ऐसा पात्र बना जिसके द्वारा परमेश्वर कलीसिया के जो प्रेरिताइयों को और विश्वासियों को जो प्रभु की सेवा कर रहे उन्हें क्या कराना चाहता था, फैलाना चाहता था। वहां से उस यरूशलेम से यहूदिया में, यहूदिया से सामरिया में, सामरिया से क्या करने लगा, पूरे पृथ्वी के छोर तक उन्हें लेके जाना था। आणि म्हणून स्टेफन एक देवाचा असा पात्र बनला जो प्रेषितांना सेवकांना फक्त यरूशलेमात ठेवू इच्छित नव्हता, परंतु त्यांना पसरवू इच्छित होता कुठे कुठे यहूद्यामध्ये, शमरोनमध्ये आणि जगाच्या पूर्ण शेवटापर्यंत। वो ऐसा एक भाषण किया, ऐसा प्रवचन किया जिसके कारण लोगों के हृदय को लगा नहीं, परंतु क्या हो गया, जल उठे, क्रोधित हो गए, क्योंकि उसको क्या बोला, तुम हटीले लोग, तुम ऐसे हो, तुम वैसे हो। बस लोगों ने बस काफी हो गया, उसको घसीट कर नगर के बाहर लेकर गए और उस पर पत्थरवा करके लिया। वहाँ एक शाऊल नाम का एक व्यक्ति था और वो चर्च को सताने लगा। आणि स्टेफनाने असं भाषण केलं की ते भाषण ऐकण्याच्या कारणाने इतकं झोंबलं की त्या लोकांनी स्टेफनला पकडलं आणि नगराच्या बाहेर नेऊन त्याला दगडमार केला। आणि या दगडमार करण्यामध्ये शाऊल नावाचा एक व्यक्ती होता जो मंडळीचा फार छळ करू लागला। जैसे आज बजरंग दल आरएसएस जैसे घर घर में घुसते हैं, आप पढ़ो 8वां अध्याय और उसके 3रे वचन में लिखा है, शाऊल कलीसिया को उजाड़ डालना, घर घर घुसकर पुरुषों को, स्त्रियों को घसीट घसीट कर जेल में डालता था। पढ़ो, जो आज परिस्थिति है वही सेम परिस्थिति जब नई कलीसिया हुई थी तभी हो गया था। इकडे शाऊल मंडळी हैरान करू लागला, तो घरोघर जाऊन पुरुषांना व स्त्रियांनाही घरून आणून तुरुंगात टाकत असे। हाँ, तो फिर क्या हुआ, कलीसिया के लोग जो विश्वासी थे तितर बितर हो गए, अपने अपने देश को, अपने अपने यरूशलेम को लोग छोड़कर क्या हो गए, क्या हो गए, भाग गए। आणि मंडळीचे जे लोक होते जे यरूशलेम सगळ्यांची पांगापांग झाली आणि ते लोक यरूशलेम सोडून सगळीकडे दाखवून गेले। ते लोक भित्र नव्हते, लेकिन ये प्रभु की योजना, परंतु देवाची योजना होती वहां से भाग जाए, की त्यांनी तिथून पळून जावे। भाग गए लेकिन उन्होंने यीशु को नहीं छोड़ा। ते पळून गेले पण त्यांनी प्रभूला नाही सोडलं। वहां पढ़ो 4 वचन में वो वचन सुनाते हैं, तेव्हा त्यांची पांगापांग झाली होती, ते वचनाची सुवार्ता सांगत चहूकडे फिरले। फिर हम पढ़ते कहाँ, फिलिप्पुस कहाँ गया, कौन से नगर में गया, आणि फिलिप कुठल्या नगरात गेला, यीशु ने क्या कहा था, कहाँ जाना है, तो सामरिया में गए। आणि प्रभू यीशु काय म्हणाले की शमरोनमध्ये जावे लागेल, तिकडे गेले ते, तो वहाँ बड़े बड़े चमत्कार हुए, तिथे मोठे मोठे चमत्कार झाले। आप इस अध्याय में पूरे पढ़ सकते हैं। आता तुम्ही पूर्ण अध्यायामध्ये वाचू शकता। फिर बाद में हम देखते हैं शाऊल और भी सताने लगा, आणि नंतर आपण बघू तो शाऊल मंडळीला अजून छोडू लागला। अब दमिश्क में जाने लगा, दमस्कस। आता तो दिमिश्कमध्ये जाऊ लागला, अभी वो दूसरे जगह में, आता तो दुसऱ्या मंडळीकडे जाऊ लागला। फिर जब वहाँ वो बताने लगा तो क्या हुआ, प्रभु का दर्शन उसने पाया आणि त्या मंडळीचा जो छळ करायला चालला होता तिकडे त्याला प्रभूचं दर्शन भेटलं। और फिर हम देखते हैं कि फिर वो प्रभु में आ गया। आणि नंतर आपण बघतो की तो प्रभू यीशूकडे आला। लेकिन जब शाऊल जो पौल बना वो कलीसिया को, यानी हम देखते हैं कि प्रभु का बेटा बन गया, कलीसिया सुसमाचार सुनाने लगा। आणि शाऊल ज्यावेळेस पौल बनला, प्रभूचा पुत्र बनला, ज्यावेळेस तो सुवार्ता सांगू लागला, फिर उसके द्वारा सारे जगत में प्रचार करने लगा, चालू हो गया। आणि पौलाच्या द्वारे मग संपूर्ण जगामध्ये प्रभू येशूचा प्रचार चालू झाला। फिर तो के काम अध्याय 13 आणि प्रेषितांची कृत्य अध्याय 13 मध्ये और उसका 48-49 आणि त्याचं वचन 48 आणि 49। Acts 14 प्रेषितांची कृत्य अध्याय 13 48-49 आणि त्याचं वचन 48 आणि 49। हे ऐकून परराष्ट्रीय आनंदित झाले आणि त्यांनी देवाच्या वचनाचा महिमा वर्णन केला। तेव्हा जितके सार्वकालिक जीवनासाठी नेमलेले होते तितक्यांनी विश्वास ठेवला आणि प्रभूचे वचन त्या सर्व प्रांतात पसरत गेले। क्या लिखा है, यहाँ लिखा है कि तब प्रभु का वचन उस सारे देश में क्या लगा, फैलने लगा। आणि त्यावेळेस परमेश्वराचे वचन सर्व प्रांतात पसरले। तो हम यहाँ देखते सारे देश में फैल गए आणि संपूर्ण देशात पसरले। ऐसे ऐसे कर गए। लेकिन अगर ये यरूशलेम कैसे छोड़ा, जब सताव हुआ। आणि यांनी यरूशलेम कधी सोडलं, ज्यावेळेस त्यांचा छळ झाला। है ना, जब ये कभी बढ़ गए, जब सताव हुआ। आणि हे कधी वाढले, ज्यावेळेस त्यांचा छळ झाला। कब ये फैल गए, पहले ये तितर बितर हुए। आणि समाचार पसरले। परफ्यूम कैसे फैलता है आणि सुगंध कसा पसरतो। तो मसीह का जो कार्य है, मसीह ने जो किया है, मसीह एक सुगंध है, वो फैलना चाहिए। आणि प्रभू यीशु हा एक सुगंध आहे म्हणून तो पसरला पाहिजे। है ना, तो वो उस व्यक्ति को बाहर निकलना पड़ेगा, सिर्फ अपने घर तक सीमित नहीं रखना है उस परफ्यूम को। उसे क्या करना पड़ेगा, बाहर जाना पड़ेगा ताकि उस परफ्यूम की खुशबू फैल जाए। आणि त्या व्यक्तीला त्या घरामध्येच नाही राहावं लागणार, परंतु त्याला बाहेर जावं लागेल, का, कारण की तो सुगंध पसरावा। तो हम ये बातें यहाँ देखते हैं कि
पौलुस के द्वारा और अन्य शिष्यों के द्वारा जो तितर बितर हुए फैल गए, उसके द्वारा सुसमाचार फैला गया। तो आज इस संसार में जो इस गवर्नमेंट बैठने के कारण, इस गवर्नमेंट के अधीन में जहाँ सीएम, जो स्टेट के सीएम बैठे हैं, वो भी बीजेपी होने के कारण वो क्या कर रहे हैं, एंटी कन्वर्जन लॉ थोड़ा स्ट्रॉन्ग कर रहे हैं, है ना, ताकि क्या कर सके, मसीहों को सता सके। लेकिन उनको ये नहीं मालूम कि परमेश्वर उन पर ऐसा कर रहा है ना, उनको ऐसा कर रहा है क्यों? ताकि मसीहों को सताकर परमेश्वर चाहता है मसीह लोग क्या हो जाए, बढ़ जाए और फैल जाए। आणि ही गव्हर्नमेंट बसल्यामुळे ज्या स्टेटमध्ये बीजेपी गव्हर्नमेंट आहे तिथे सगळेजण अँटी कन्वर्जन लॉ एकदम स्ट्रॉंग करायला लागलेले आहेत। त्यामुळे त्यांना माहिती नाही की देवाची योजना आहे की ख्रिस्ती लोकांचा छळ झाल्यानंतर त्यांनी अजून वाढावं, अजून पसरावं, है ना। तो इसके कारण से ये परमेश्वर का प्लान है, आणि म्हणून ही देवाची योजना आहे। उस काल में ये परमेश्वर मुर्दों को जिला रहा था, आणि त्या काळामध्ये देव मुर्द्यांना जिवंत करत होता। लेकिन उस समय का जो गवर्नमेंट था, आणि त्यावेळेस जी सरकार होती, हाँ, उनको प्रभु ने तब तक रखा क्योंकि मसीह लोग फैले। त्या देवाने त्यांना तोपर्यंत ठेवलं का, कारण की ख्रिस्ती लोकांचा विस्तार व्हावा। तो वैसे ही प्रियो, आज हमारा परमेश्वर भी हमसे यही कहता है कि जो परमेश्वर ने जुने करार में इसराइलियों के साथ किया, वही सेम उसने चर्च के साथ किया, सेम चर्च के साथ। आणि ज्या गोष्टी देवाने जुन्या करारामध्ये इस्रायल लोकांसोबत केल्या, त्या सेम गोष्टी त्यांनी नवीन करारामध्ये चर्च सोबत केल्या। तो इसीलिए प्रभु क्या कहता है, मैं उतर आया हूँ, अभी हमारे निर्गमन में मैं उतर आया हूँ। आणि पुन्हा आपण निर्गमन अध्यायामध्ये येऊ प्रवेश म्हणतो की मी खाली उतरून आलेलो आहे, मैं मेरे प्रजा के दुख को देखता हूँ, आणि मी माझ्या प्रजेचं दुःख पाहिलेलं आहे। वो उसकी चिल्लाहट, उनका जो परिश्रम है मेरे कानों तक सुनाई दिया है, आणि त्याचा आक्रोश माझ्या कानी ऐकायला आलेला आहे। मैंने उनकी पीड़ा पर चित्त लगाया है, मी त्यांचे क्लेश जाणून आहे। अब मैं नीचे उतर आया हूँ, आता मी खाली उतरून आलेलो अब आहे। मैं उन्हें मिस्रियों के वश से छुड़ा लूंगा, आता मी त्यांना मिस्री लोकांच्या हातातून सोडून और देईन, जो स्थान मुझे लेके जाना है वहाँ मैं उन्हें लेके आणि ज्या ठिकाणी मला त्यांना घेऊन जायचे त्या ठिकाणी त्यांना घेऊन जाईन। तो आज प्रियो, हमारा परमेश्वर हमसे यही कहता है कि परमेश्वर हमारी प्रार्थना सुनता है। अगर वो इस्राएलियों का कराहना सुना और कृष्णों का जो सताव हो रहा था, उसमें भी प्रभु ने उनका कराहना सुना, वही प्रभु आज हमारा है। आज जो मसीहों को हो रहा सताव, उसमें वो करा रहे हैं, दर्द से, पीड़ा से, दर्द दुख उठा रहे, हमारा प्रभु ये देख रहा है। आणि प्रियन, आपल्या देव प्रार्थना ऐकणारा देव आहे। ज्यांनी इस्रायली लोकांची विपत्ती पाहिली, त्यांची प्रार्थना ऐकली, त्यांचा आक्रोश ऐकला, आणि जे नवीन करारामध्ये आपण बघतो की प्रेषितांचा, त्याच्या शिष्यांचा आक्रोश त्याने ऐकला, तर तो देव आपला पण आहे, तो आपली पण विपत्ती, आपले पण क्लेश जाणून आहे, म्हणून तो आपला पण आक्रोश ऐकेल। मिस्र से बाहर निकालने के लिए मोसेस को खड़ा किया, आणि मिस्रमधून बाहेर काढण्यासाठी देवाने मोशेला उभं केलं। तो आज प्रभु ये भी कर सकता है, इस फिरौन को हराने के लिए, नीचे करने के लिए आगे जाके राहुल गांधी और कांग्रेस को खड़ा कर देगा। आणि देव आजही सामर्थ्य आहे या फिरौनला, म्हणजे या सरकारला हरवण्यासाठी, पुढे जाऊन राहुल गांधीला उभं करण्यासाठी, है ना। राहुल गांधी एक ऐसा जरिया है आज जो इस गवर्नमेंट के विरोध में खड़ा हुआ है, आणि राहुल गांधी हा एक असा मार्ग आहे जो या सरकारच्या विरोधात उभा राहिलेला तो आहे। हमें क्या करना है, मुझे बताओ, क्या फिरौन मोसेस को मार सका? काय फारो मोशेला मारू शकला? अगर आप आगे के इसे एक्सोडस के निर्गमन में जाओगे तो उसने धमकी दिया मोसेस को, आणि जर पुढच्या अध्यायामध्ये तुम्ही गेले, त्यांनी मोशेला धमकी दिली, क्या कहा, मेरे सामने नहीं आना, आणि तो म्हणाला की माझ्यासमोर येऊ नकोस, मैं तुझे मार दूंगा। मी तुला मारून टाकेन। अल्लाह चतुर्थ 10वां अध्याय आणि 10वां अध्याय और उसका 28 वचन, त्याचं वचन 28, निर्गमन अध्याय 10 उसका 28 पढ़ो। फारो त्याला म्हणाला, माझ्या पुढून चालता हो आणि सांभाळ, पुन्हा मला आपले तोंड दाखवू नकोस, तू आपले तोंड मला दाखवशील त्या दिवशी तू मरशील। है ना। तो मूसा ने क्या कहा, मोशे म्हणाला, तू ठीक बोललास, मी पुन्हा तुझे तोंड कधीच पाहणार नाही। है ना? उसने उसके मुंह पर धमकी दिया है, आणि फारोने मोशेला तोंडावरती धमकी दिली, लेकिन मोसेस मरा क्या? आणि मोशे मेला, मोसेस को वो मार सका क्या? तर मोशेला मारू शकला, परंतु क्या हुआ, परंतु काय झालं, परमेश्वर ने मोसेस को कहा कि मैं क्या करने वाला हूँ, हर मिस्र में से पहिलोटा, छोटे से लेके बड़े तक सबका पहिलोटा मैं मारने वाला हूँ। आणि म्हणून देव मोशेला म्हणला की मिस्रमधला प्रत्येक प्रथम जो वस्तू आहे, जो मोठ्यापासून लहानापर्यंत, त्याच्यामधला सगळ्याचा प्रथम वस्तू मी मारून टाकणार आहे। और साथ में वो क्या कहता है, 12वां वचन, 12 का 12, आणि 12चं 12 वचन, कारण या रात्री मिसर देशात फिरून त्यातील पुष्कळ
मनुष्य व पशु या सर्वांचे प्रथम जन्मलेले मी मारून टाकीन. क्या परमेश्वर कहते हैं 12 एक्सोडस में कि मैं क्या करूंगा, मनुष्य और उनके सारे पशु के पहिलों को मारूंगा और फिर आणि मिस्र देशातील सर्व देवांचे शासन करीन. मैं मिस्र के जो सारे देवता है उनको भी दंड दूंगा. मी परमेश्वर आहे. परमेश्वर दिखा देगा कि वो परमेश्वर है. यानी देव दाखवी की तो देव आहे. जिसका नारा लगाते हैं, जिसका हो लेते हैं, उन देवताओं को भी परमेश्वर क्या करेगा, जिसके मतलब जो दुष्टात्मा के द्वारा वो भरे हुए है ना, वो दुष्टात्मा को भी प्रभु दंड देगा. आणि ज्याचं ते जयघोष करतात, त्यांच्या नावाचे नारे लावतात आणि ज्या दुष्ट आत्म्याने ते भरलेले आहेत त्या दुष्ट आत्म्याने त्याच्या देवतांना देव शासन करील है ना. लेकिन आखिर में क्या हुआ, आणि शेवटी काय झालं, उनको मिस्र से बाहर निकलना पड़ा आणि त्यांना मिस्रमधून बाहेर निघावंच लागलं. आधी रात के लगभग परमेश्वर ने मिस्र देश से सभी लोगों को मारा, मतलब जो पहले लोग हो. आणि मध्यरात्रीमध्ये देवाने मिस्रचे सगळे प्रथम वस्ते मारले. और आधी रात के लगभग ये लोग बाहर निकल गए. आणि अर्ध्या रात्रीच्या सुमारास हे लोक बाहेर निघाले. परमेश्वर इस्राएली लोगों ने, मिस्री लोगों ने उनको कहा कि तुम हमारे बीच में से निकल जाओ. आणि मिस्री लोक त्यांना जबरदस्ती म्हणाले की आमच्या देशातून आमचा तुम्ही देश सोडून निघून जा. ऐसा करके फिरौन ने 31 आते हैं 12 में फिरौन ने आधी रात को मूसा और हारून को बुलाकर कहा, तुम इस्राएली समेत मेरी प्रजा में से निकल जाओ. तेव्हा फारोने रातोरात मोशे व आरोन यांना बोलावून सांगितले, तुम्ही व सगळे इस्रायल लोक माझ्या लोकांतून निघून जा. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे जाऊन परमेश्वराची सेवा करा, उपासना करो. तुमको जैसा चाहिए वैसे तुम, फिर से वही नहीं, तुमको जो अच्छा लगता है वैसे तुम यहोवा की उपासना करो. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे जाऊन परमेश्वराची सेवा करा. वो लोग पहले क्या बोल रहे थे, उपासना नहीं, है ना. फिरौन पहले उपासना के लिए रोक टोक किया था. आणि फारोने पहिले आराधनासाठी त्यांनी 8 वेळा आणले होते. क्या जरूरत है तुमको उपासना करने की, इधर ही करो. आणि तुम्हाला काय गरज आहे तुमच्या देवाची उपासना करण्याची, इथंच करा. आदमी लोग जाओ, पुरुष जा, फक्त दूर मत जाओ, लांब जाऊ नका, भेड़बकरी मत लेके जाओ, शेडे मेंढरे घेऊन जाऊ नका. ऐसे सारे ऑप्शन उसने रखे थे. आणि असे सगळे त्यांनी पर्याय ठेवलेले. लेकिन वो फिर भी क्या बोला, नहीं हम नहीं करेंगे. तरी सुद्धा मोशेने काही समझौता नाही केला, तुम्हाला आम्ही करणार नाही. हमें प्रभु ने जो जगह बताया वहीं पर जाकर हम प्रभु की उपासना करेंगे. देवाने आम्हाला जे स्थान नियुक्त करून दिलेलं आहे तिथं जाऊन आम्ही त्याची उपासना करणार. तो अब उसने क्या कहा, अपने कहने के अनुसार भेड़ बकरियों को, गाय बैलों को सबको साथ ले जा और मुझे भी आशीष ले जा. आणि तुम्ही म्हणता त्याप्रमाणे आपली शेरडे मेंढरे गुरे डोले घेऊन चालते व्हा आणि मलाही आशीर्वाद द्या. तो हम देखते हैं कि जिस उपासना करने के लिए रामसेस ने रोक कर रखा था, जो फिरौन जो कहलाता था, वही व्यक्ति के मुंह से क्या कहलाया, तुम यहोवा की उपासना. आणि जो परमेश्वराची सेवा करण्यासाठी आठे टाकत होता, जो फारो होता, रामेसेस होता, त्याच्याच मुखातून परमेश्वराने काय शब्द काढले की तुम्ही तुमच्या देवाची सेवा करायला जावं. आज के वचन के अनुसार इस 9वें दिन के फास्टिंग में प्रभु भी हमसे यही कहता है कि आज इस गवर्नमेंट कह रही है कि क्रिश्चियन लोग धर्म परिवर्तन करते हैं, क्रिश्चियन लोग ने भक्ति नहीं करना चाहिए, बाइबल नहीं डिस्ट्रीब्यूट करना चाहिए, बाइबल नहीं पढ़ना चाहिए, एकत्रित नहीं होना चाहिए, घर घर नहीं होना चाहिए, ऑनलाइन नहीं होना चाहिए, ऑनलाइन प्रेयर नहीं होनी चाहिए. ये सारे जो रिस्ट्रिक्शंस किए हैं, यही गवर्नमेंट कहेगी, क्या कहेगी, तुम कर दो उपासना. आणि या सरकारने जे देव परमेश्वराच्या विरोधात उठलेले आहेत आणि देवाच्या लोकांवरती एवढी बंधनं घातलेली आहे, ही सरकार पुढे उठून म्हणेल की तुम्ही तुमच्या परमेश्वराची सेवा करा, त्याची उपासना करा. ये गिरने के बाद राहुल गांधी के द्वारा या प्रियंका गांधी के द्वारा होना नहीं, प्रभु क्या चाहता है, इन्हीं के द्वारा. आणि हे पडल्यानंतर जो व्यक्ति, अभी ये गवर्नमेंट क्या कह रही है, अरे कोण येशू, कसला येशू, आम्ही नाही ओळखत येशूला. और ये हा देश कुणाचा आहे, पण हा देश सर्व मानवताचा भारतीय लोकांचा आहे. और ये जो देश है ये भारतीय लोग मनुष्य आहे. भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे. म्हणून भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे. बराबर है. यहाँ धर्म पर कोई भी नहीं कोई बोल सकता कि हमारा भारत देश मुस्लिम देश है, हमारा भारत देश क्रिश्चियन देश है, हमारा भारत देश हिंदू देश है, हमारा भारत देश सिख देश है. ऐसा नहीं कोई कह सकता. आणि तो एकच हर भारतीय भारतीय ये कह सकता है कि ये भारत देश मेरा देश है, क्योंकि हम जो प्रतिज्ञा करते हैं, भारत मेरा देश. आणि आपण जी सारे प्रतिज्ञा भारतीय करतो, मेरे भाई बहन हैं. आपण जी प्रतिज्ञा करतो भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे भाऊ बंधू आहेत. तो इस रीति से हम देखेंगे तो प्रियो भारत देश
में जो यहाँ आराधना करने के लिए जो रुकावटें यहाँ मसीह लोगों को दिया जा रहा है, तो ये लोग जो कह रहे हैं कि हमारा ये देश ये राष्ट्र का है, ये जाति का है, वही लोग कहेंगे, वही आज फिरौन ने कहा ना यहोवा की उपासना नहीं करना, मैं यहोवा को नहीं जानता, तो यहोवा को उसने कैसे जाना? हाँ, जो शाम की कलीसिया को तो मालूम है कि फिरौन ने कि परमेश्वर को ऐसा बोला, मोसेस कौन यहोवा, मैं उसको नहीं जानता। इसलिए परमेश्वर ने आसानी से इसराइलियों को बाहर नहीं निकाला। कितने साल लगे? 40 साल नहीं, 30 साल लगे। ये जो हम पढ़ते हैं ना, मोसेस आया, मोसेस आके 10 पीपल के बाहर निकले, 30 साल लगे। कितने साल लगे? 30 साल। हाँ, अभी हम लोग पिक्चर देखते हैं, हम सोचते पहले दिन ये हो गया, दूसरे दिन हो गया, तीसरे दिन, ऐसा नहीं, कुछ समय लगा। आणि आपण लोक पिक्चरमध्ये बघतो पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी असं नाही झालं, परंतु त्या गोष्टीसाठी काही कालावधी लागलेला आहे, तो कुछ समय पकड़ लिया, काही वेळ पकडलेली आहे। परमेश्वर के सामर्थ्य हाथ के नीचे फिरौन था 30 साल, आणि देवाचं सामर्थ्य भारी हाताखाली फारो होता 30 वर्ष। इसलिए जब चाहा तब कठोर करता था, जब चाहा सॉफ्ट करता। आणि जेव्हा परमेश्वर पाहिजे त्यावेळेस त्याच्यावर जो नरम करायचं पाहिजे तेव्हा कठोर करायचं। और उस 10 विपत्तियों के द्वारा परमेश्वर ने फिरौन को दिखाया कि यहोवा कौन है। आणि त्या 10 विपत्तींच्या द्वारे देवाने फारो दाखवलं की परमेश्वर उस कोण 10 आहे। विपत्ति के द्वारा परमेश्वर ने बताया कि तू जिनको मानता है वो उनको मैंने दंड दिया है, वो कुछ भी नहीं कर सकते, मैं यहोवा हूँ, मैं सर्व सामर्थी हूँ, मेरी भुजाएं स्ट्रांग है, मेरा हाथ कोई रोक नहीं सकता। आणि त्या 10 विपत्तीच्या द्वारे देवाने फारो दाखवलं की तू ज्यांना मानतो, ज्या मूर्त्यांना मानतो ते काही करू शकत नाही, मी परमेश्वर आहे, मी त्यांना दंड आणि शासन केलेलं आहे आणि माझा बाहू बलवंत आहे आणि माझा हात कोणी पकडू शकत नाही। उसने कुछ जादू टोना करने वालों को रखा था, जादूगरों को रखा था, आणि फिरौन काही जादूगरांना ठेवलेलं है ना। तो उसने वही काम किया जो परमेश्वर ने मोसेस के द्वारा कर रहा था। आणि जे काम देवाने मोशेच्या द्वारे केले तेच काम जादूगरांनी पण केले। तो पहला जो चमत्कार किया था वो कौन सा? सांप जो लकड़ी डाला था, तो उस लोगों ने भी अपनी लकड़ी की सांप बनाई थी। आणि पहिला जो चमत्कार केलेला की मोशेने काठी खाली टाकला, साप झाला, त्यांनी पण आपल्या काठीचा साप बनवलेला। लेकिन प्रियो, आपको मालूम नहीं कि परमेश्वर के मोसेस की जो काठी है, उस काठियों ने जो सांप बना था, उसने उन सब जादूगरों की काठी जो सांप बनी थी उसको निगल लिया। आणि परंतु प्रियानं मोशेची जी काठी साप बनली त्या जादूगराच्या सगळ्या जे काठी साप बनले त्याला गिळून घेतलं, है ना। तो हम ये देखते हैं कि ये बात देखते हैं। फिर जो रक्त पानी ब्लड किया था, आणि जे पाण्याचं रक्त बनवलेलं है ना, तो उसके बाद हम देखते हैं कि उन्होंने भी वो करने की कोशिश की, आणि त्यांनी पण ते करण्याचा प्रयत्न केला। मेंढकों को लाने की वो भी उन्होंने कोशिश की, आणि त्यांनी बेडूक आणण्याचा पण प्रयत्न केला। कुटुंबियों का झुंड था वो भी उन्होंने लाया, आणि त्यांनी उवा पण आणल्या, ये भी उन्होंने किया। हे पण त्यांनी केलं। तो हम ये बात देखते हैं कि वो बहुत टाइम तक कर सके, आणि खूप वेळा पण त्यांनी अशा देवाची कॉपी केली। लेकिन हम देखते हैं कि जो छठी जो विपत्ति है ना, आणि 6वी विपत्ती आहे, वो नहीं कर पाए, प्रभु के सामने खड़े नहीं रह पाए। आणि ते देवाच्या समोर उभे नाही राहू शकले। यह बात समझ पाए? तो परमेश्वर ने दिखा दिया ना, 9:11 गळवण मुळे जादूगारांना मोशे पुढे उभे राहावे ना, कारण जादूगार आणि सर्व मिस्त्री लोक यांना गळवे आली होती। आपको समझ में आया? तो परमेश्वर हमें यहाँ बताता है कि उसके देवी देवताओं को, करनी को, बुरी शक्ति को भी उसने परमेश्वर ने क्या किया? अपनी सामर्थ्य भुजा दिखाया और बता दिया कि वो कौन है। आणि फारोच्या सगळ्या देवी देवतांना, त्याच्या मूर्त्यांना, त्यांना पण देवाने शासन केलं, दंड दिला आणि आपला मजबूत बाहू त्यांना दाखवला आणि दाखवलं की परमेश्वर कोण आहे। तो हमारा यीशु कौन है? तर आपला परमेश्वर कोण आहे यीशु दिखाएगा इस कौम में, आणि हे परमेश्वर दाखवले सरकारला। तो 10 विपत्ति के लिए गवर्नमेंट तैयार हो जाना चाहिए। तो या 10 विपत्त्या भोगण्यासाठी गव्हर्नमेंटने तर तयार झालं पाहिजे। ऐसे बाइबल में लिखा है ना, रेवलेशन में, मैं विपत्तियां भेजूंगा। लेकिन बताओ, इस गोशन में जो लोग थे उनको कुछ हुआ? परंतु सांगा ज्यावेळेस विपत्त्या टाकल्या मिश्र में त्यावेळेस गोशन प्रांताच्या लोकांना काय झालं? पानी का कोई तकलीफ हुआ? पाण्याचा काही त्रास झाला? खून भी हुआ क्या? पानी, त्याच्या पाण्याचं रक्त झालं? कभी पानी का खाने पीने का कोई तकलीफ नहीं हुआ। तर तुम्हाला मग पाण्याच्या आणि खाण्यापिण्याचा काही त्रास होणार नाही। पानी लाइफ को दर्शाता है, यानी आपके लाइफ का कोई नुकसान नहीं होगा। आणि पाणी हे जीवनाला दर्शवतो, म्हणजे तुमच्या जीवनाचं काही नुकसान होणार नाही। दूसरा जो विपत्ति मेंढक, जू और
फोड़ी यानी स्किन डिसीज यानी बीमारियां ये आप पर हावी नहीं होगी। आणि दुसऱ्या जे विपत्ती आहे बेडकांची, ओवांची, माशांची, त्याच्यानंतर फोड्या, स्किन डिजीज हे तुमच्यावरती काही हावी होणार वो नाही. संसार में आ जाएगी लेकिन आपके ऊपर नहीं होगी। त्या विपत्ती जगावरती येतील पण तुमच्यावरती येणार नाही. प्रभु आपको बचाए रखेगा। प्रभू तुम्हाला वाचून ठेवेल. फिर मृत्यु त्याच्यानंतर मरी, है ना, मरण, मृत्यु मृत्यु मृत्यू. प्रभु मृत्यू फैलाएगा देव मृत्यू पसरवेल लेकिन आपको किसी का भी मृत्यु नहीं होगा। परंतु तुमचा माझा मृत्यू होणार नाही. तो परमेश्वर ने जैसे फिरौन को रखा था अपना सामर्थ्य दिखाने के लिए, वैसे इस गवर्नमेंट को रखा है यीशु मसीह की शक्ति और सामर्थ्य दिखाने के लिए। देवाने जसं फारोला ठेवलं होतं त्याचं सामर्थ्य दाखवण्यासाठी, तसं देवाने ही सरकार ठेवलेली आहे प्रभू येशूची शक्ती आणि त्याचं सामर्थ्य प्रकट करण्यासाठी. आसानी से एकदम उनको नीचे उतार देगा नहीं, उनको भी थोड़ा सा विपत्ति से जाने दो ना, थोड़ा सा दुख से जो दर्द उन्होंने मसीहों को दिया है, थोड़ा सा दुख उनको भी सहने दो। आणि सहजपणे त्यांना खाली उतरवल असं नाही होणार, परंतु त्यांना पण थोडेसे विपत्ती संकटाचा सामना करू द्या. जे त्रास आणि जे दुःख ज्यांनी ख्रिस्ती लोकांना दिले ते पण त्यांच्या जीवनात जरासं होऊ द्या. फिरौन की सेना का क्या हाल हुआ? आणि फारोच्या सेनेचा काय हाल झाला? समुद्र में डूब गए ना। फिर ये जो उसके सारे जो लुच्चे गुंडे कर रहे हैं उनको भी तो थोड़ा सा मजा चखना दो, प्रभु के हाथ का पानी पीने दो समुद्र का। आणि जे जे त्यांच्या हाताखाली गुंडे लोक आहे यांना पण जरा प्रभूचा हात माहिती पडू द्या. है ना, वो लोग भी समुद्र में जब गए लाल समुद्र में तो क्या हो गए, पानी पिए ना और फिर मर गए ना। आणि सैनिक लाल समुद्रामध्ये गेले आणि तिथं पाणी पिले आणि मग ते मेले. तो वैसे इनको भी संसार में जरा पानी पीने दो, यीशु जो पिला रहा है। आणि येशू जे पाणी पाजतं यांना जरा पिऊ द्या. हमें जो पिलाया पानी वो अलग है, इनको जो पिलाएगा वो पानी अलग है। आणि जे जल त्याने आपल्याला पाजलं ते वेगळं आहे, परंतु यांना जे पाजलं ते वेगळं आहे. है ना? तो जरा होने दो। होऊ दे जरा. तो हम यही आज प्रार्थना करें। तर ही जरा प्रार्थना प्रभु करू. आज मुझे कहा इसी गवर्नमेंट के अंडर ही रहकर ये सारे कानून कैंसलेशन करें। आणि या सरकारच्या आतमध्ये राहून प्रभू हे सगळे जे नियम काढले ते सगळे कॅन्सल करत. प्रभु एंटी कन्वर्जन लॉ निकालेगा। आणि प्रभू येशू धर्मांतर विरोधी कायदा काढून सबको टाकतो. कहेंगे कि क्रिश्चियंस भक्ति कर सकते हैं, वो सुसमाचार सुना सकते हैं, वो गॉस्पेल दे सकते हैं, गांव-गांव में वो जा सकते हैं। आणि याच प्रमाणे ते म्हणतील की ख्रिश्चन लोक देवाची भक्ती करू शकतात, सुवार्ता सांगू शकतात आणि गावागावामध्ये ते जाऊ शकतात. मालूम हुआ? ये है हमारा प्रभु। आणि हा आहे आपला प्रभू. हमारा प्रभु इस रीति से अपना सामर्थ्य भुजा दिखाने वाला है। आणि या पद्धतीने देव आपलं सामर्थ्य प्रकट करणार आहे. तो करेंगे प्रेयर तर करू प्रार्थना. कि प्रभु ऐसा ही रीति से करे जिससे वचन आया है। आणि प्रभू अशाच पद्धतीने करावं जसं वचन आलेलं आहे. तो हम ऐसी भी प्रार्थना करेंगे। तर आपण अशीच प्रार्थना करू. साथ में करेंगे आपण सर्वजण साखळी करू और हम मिलकर प्रार्थना आणि करेंगे। आपण सर्वजण मिळून प्रार्थना करू.